केलं तर आपल्याला फराळच करायला लावते. हा मला तर असं वाटतं कधी कधी का बरी होती मी पहिल्याचा स्वभाव बरा होता काय काय माहित. काम तरी कोणी करायला लावली. हा आता तर सगळे असे पाहिजे जसे की घरात काम वाली बैल लावली. एक बैल आबा म्हणून राहिले आता बैल ते होऊन नाही राहिलं आणि फक्त माझ्या मागे पाहून राहिले. चाल आता वैशाली त्याची तब्येत बरी नाही आहे म्हणून आपण करतो कारण था करते आपल्याला माहिती आहे था करतेच. आता त्याची तब्येत बरी नाही आहे तर 2 दिवस काय त्याला आता त्रास देऊ. पण हे एक परी हा परी म्हणजे तर परीच आहे जशी काही आसमानातली परीच उतरली आमच्या घरात. तसं काही तिला काही करूच येत नाही. श्रीमंत बापाची पोरगी आहे तर बापाच्या घरी जाणं म्हणा तिथं इथं काही आम्हाला आमचा जीव खातं म्हणा फालतूच. पण सासू सासरे तर असे राहते काही एखादी सुंदर करत असेल ना तिच्या सुरावर सारा ओझं देऊन देते. पण असं नाही तर जे करत नाही तिला थोडंसं कामी लावण. हा हा आता बाईची तर हिंमतच चालत नाही. तिच्या खोलीत जाईन ना तिला मनानं आनंद काढून म्हणून तिथून काही वो कर बरं हे काम कर बरं. हा हा म्हणतच नाही आता बाई तिले काय माहित आता बाईला काय वाटतं ते. नवऱ्याला असं वाटतं का माझी बायको सुंदर आहे आणि आता बाईला असं वाटतं का सून सुंदर आहे श्रीमंताची आहे काय काम करायला लावू तिला आता. आपल्यालाच आहे एवढाले भांडे घास कपडे धुई सगळेचे कपडे आणून टाकून देते भांडे टाकून देते असं नाही कोणाला फिकर येत नाही. बरं दुसरे तर दुसरे आता बाई करून होत नाही का दोन कामं. पण नाही कायले करून घ्या सासू आहे त्या सासू काही काम करत असते का काय माहित बाबा. सासूपणाचा युगो करून घेतला आता बाईनं नुसतं आणि झालं बसल्या येते एका जागी बसल्या बसल्या ना सगळे हातपाय दुखून येते म्हटलं हातपाय पडते. 2 कामं केलं तर तेवढेच हातपाय मोकळे राहते. हा नवरा पाहिला तर नवरा हे असा त्याला म्हणतो का चल अल्ल गुंज आपण राहू येईल तर नाही थोडी ऐकत नाही बाई काय करा. आपल्या मनाचा तर नवराही नाही आहे. लोक म्हणते चांगलं वागलं म्हणते तर नवरा आपल्या मुठीत राहते म्हणते. ह्या कायचा नवरा मुठीत राहते ह्या तर बिंडोक आहे. बिंडोक लोक कोणाच्या मुठीत राहत असते काय जेले खरोखर अक्कल आहे का नाही ते लोक राहते बायकोच्या मुठीत तेले समजते कसं राहा लागते म्हणून. चाल बापा ठेवतो हे वजन माझ्या डोक्यावरचं काय म्हणते तर एवढे मोठे भांडे सकाळपासून भांडे घासून राहिली 3 टोपले भांडे घासले. हा माझ्या चांगलं दिलं साराचं सारा टाकून जसं काही मोहिनी बहिणी मी काही हा जादूगरी जशी काय बस जादू केली ना घासले मोहिनीला भांडे. आता काय यू काय वैशाली त्याच्या खोलीतून जराशी भेटून काय चालू आहे तर कशी आहे तब्येत गिब्येत तर विचारून येऊ काय नाश्ता गिश्ता काय करते तर विचारून यासला कर. हा मला तर पल्लं पोट दुखून राहिलं कडे काऊन तर काय माहित. मोहिनी बस चालत राह आपल्याला काही कोणी विचारत नाही घरात जेवढी इज्जत देईल तेवढी काही आहे ना तुले काऊन का तुला नवराच तुला इज्जत देत नाही. नवरा इज्जत देईन तर बाकीचे तुला इज्जत देईन. ते भाऊजी वैशाली करते पटकन वैशालीचं काम करते तर सगळेच विचारते वैशाली वहिनीले. परीले काय म्हणते तर नवराही करते डोक्यावरच घेत राहते नुसतं अतिच घेते म्हणत हो. तर त्याच्या बायकोले परी करत राहते काम करत नाही ते आई तर खाते नवऱ्याला ताटही वाढून मागते आणि आपण सारं करतो यायचं आपल्याला नवराच नाही म्हणत कधी मोहिनी. नवराच काय म्हणते टसं बोलत राहते तर बाकीची हिंमत काय होणार नाही बाबा बोलायची. हा काही नाही खरंच आहे बाबा नवऱ्यानं इज्जत केली तर लोक करते नाही तर कोणी इज्जत नाही करत आपल्या बायकोची. तेव्हा पाहिली तेव्हा नुसतं पटर करत राहते हे एकटीच करते मोहिनी. काय पटर करते फ्रीज सोबत बोलून राहिली काय मोहिनी त्या फ्रीजच्या सोबत बोलतं काय व हा आता बोलायला लोक नाही का तुला घरात. आता ह्या फ्रीज मधून मला आता सारखाच आवाज येऊन राहिला असं वाटते त्याची कोणती कोण आता आवाज देते काय मला. भात झाला मला आता नाही फ्रीजच्यातून कोणी आवाज देत असते काय. मोहिनीवर काय असर होऊन राहिला काय नाही फ्रीज मध्ये काय आहे बाबा मी तर इकडेच आहे. मला वाटतं इले आरामाची गरज आहे आता. काम जास्त होऊन राहिलं इले आता इले नाही काम करायची सवय ह्या नेट लागी आता हिच्यावर पडलं सारं वजन येऊन तर आता हे करून राहिली बयार झाल्यासारखी. नाही बाबा इले पागल गिगल होऊन जाईल अशा कंडिशन मध्ये बाया पागलही होते म्हणते. नाही इले आराम करू द्या लागन आता वैशालीची तब्येत चांगली झाली म्हणजे 2-4 दिवस कर म्हणून आराम नाही तर तुझ्या आईच्या इथे चालली जाय म्हणून जराशी ये म्हणून तिकून जराशी मनाचं हे करून आपलं कसं असते मन जरासं फ्रेश पाहिजे माणसाचं. हे काय आहे पागल होऊन जाईल बाबा घरातल्या घरात. एक तर तो राजेश्री असा करते किती समजून सांगू त्याला आता. हा लोक म्हणून का मायनच केलं तर मी तर काही बोलत नाही बाबा त्याला अशी म्हणतो काय बाकीच्या इले शिकवत नाही यालाच शिकवतो काय. आता बाई एकट्याच बोलते काय काय माहित असं वाटते का फ्रीज मध्येच बसले आहे काय. मोहिनी पलटून पा इकडे. आता बाई इकडे आहे का तुम्ही मला काय वाटलं का त्या फ्रीज मध्येच आहे का तुम्ही. मी चालली होती आता वैशाली त्याच्या खोलीत वैशाली ताई सोबत बोलायला मग मला तिथून आवाज आला तर मला काय वाटलं फ्रीज मध्येच आवाज येऊन राहिला. आता त्या फ्रीज मध्ये जाऊन काय धसन मी हा फ्रीज मध्ये जाऊन घुसन काय एवढी गरमी होऊन राहिली काय मला फ्रीजच्यात घुसून जाऊन. हा इकडे एवढे पंखे चालू आहे सारं चालू आहे तर फ्रीज कमी पडला काय मला आता जाऊन राहासाठी त्याच्यातून बोलू मी मरून फरून गेली मी त्याच्यात आकडून तर बरं बनून जाईल ना माया. मला घालून राहिली त्या फ्रीज मध्ये पाहिजे बाबा भुलशन गिलशन देशील मला घालून एखाद्या दिवशी त्याच्यात राहा त्या बाई याच्यात आता. हा याच्यातच राहत असता तुम्ही अशी नाही म्हणावं नाही तर. आता बाई कशा बोलता तुम्ही काय दात काढतो मोहिनी एका रंगाची दात काढतं नुसतं पण असं नाही तर हो आता बाई असं नाही करत आता बाई असं म्हणा लागते. दात काढून राहिली फक्त हसून राहिली नुसतं काय करू आता बाई तुम्ही बोलत असता तशा राहिल्या आणि मलाच म्हणता अजून हसून राहिले हसूही नाही काय मी हसू देत नाही का मला आता हसल्यानं म्हणते आता बाई आयुष्य वाढते म्हणते. आणि मला एवढ्या लोक मरायचं नाही मला जगायचं आहे मग काय करू मी म्हणूनच हसतो मी जास्त हसलं ना तर माझं आयुष्य जास्त तरी वाढल. हो तुझ्याच वाढते बाकीच्या लोकांचं नाही वाढत. ते एवढ्या लोकांना हसवते दिवसभर हसत राहते
त्यानं वाढलं कोणाचं आयुष्य त्या हसल्यानंच वाढून जाईल फक्त. आता तुम्हाला काय समजते आता बाई? आताच्या जमान्यातलं काहीच नाही समजत तुम्हाला, फक्त जुन्या जमान्यातलं समजे. निरा गोष्टीचा बाजार आहे बाई. तू या गोष्टीला गेली तर हारत नाही, जिथूनच येतं. आता बाई काय करू? आता स्वयंपाक काय करायला लागते सांगा बरं? काय करतो आता? पाय ना काय करतं तर. कायची भाजी आहे करायला तर? भाजी आहे का सरली? भाजीचं काही नाही आता बाई. आता घरातलंच काही करायला लागल, नाही तर मग त्या भाजीचं आणून मला. तुम्ही जा, नाही तर मग मामाजीला सांगा. मामाजी म्हणते ना मी सांगतो म्हणते भाजीपाला. मग मामाजीला सांगा ना, हिरवा हिरवा भाजीपाला आणून द्या म्हणा चांगला. मामाजी चांगलंही आणते सगळं. मामाजीला सांगायला लावा, हप्ता निघून जाते म्हटलं मामाजी आणते तिच्यात. तुम्ही आणताना 2 दिवस निघाले नाही पाहत. इतकुस आणता तुम्ही भाजीपाला. त्याच्याजवळ टाईम आहे काय बा आता जासाठी? अन काय ते बाजारातच जात बसून काय तिथं? बाजारात काय आता बाई गुजरी भरली असेल ना, तिथं जायला लाव ना मामाजीले. मामाजी तर बस जाते. नाही तर एखादा पोरग घरी असेल तर त्याच्या गाडीवर जा म्हणा. मामाजी पैदल कायले जाता म्हणा तुम्ही? आहे ना राजेशजी आहे ना घरात? हो राजेश आहे वाटते. नाही कायचा व बोलावलं तर येत नाही. तो 17 घंटे काय करते ना काय नाही बापा खोलीत. त्याला तर असं वाटतं का मलाच आहे काय नोकरी फक्त? जसा काही करोड रुपये महिन्याचा पगारच कमावून राहिला तो असा दाखवते. आणि तो विनोद एवढाले कमावते तर जरासं दाखवत नाही. हे एवढाले पैसे आणते तर तिकडून गट्टेचे गट्टे तर कधी दाखवत नाही म्हटलं का मी एवढं कमावतो का तेवढं कमावतो. आणि आता 3 पैसे कमावते का नाही कमावतो तेच सांगते 17 वेळा. आता तुमचंच तर पोरगं आहे आता बाई, मी काय सांगू? हा मी थोडी आणलं काही सोबत तिकून. तुमचंच पोरगं आहे आता. तुम्हीच पाहत बसा कसं आहे तुमचं पोरगं, तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. तसंच आहे तो. काय करता आता? बायकोच्या सोबत नाही जात तो कुठं, आता आपल्यासाठी येते काय बाई तो? असं असते आता बाई. माहित आहे पोरं जर बायकोच्या मागे हिंडले का नाही तिकूनही आवडत नाही सासूले. अन नाही फिरले ना तर मग म्हणते जात नाही. आता राजेशजी मी पहिले फिरो तर आम्हाला किती बोले तुम्ही, बायकोचा बैल आहे म्हणून घे सारच म्हणे. आणि आता जात नाही कुठं. आता बरं आहे का नाही? आता बरं वाटतं तुम्हाला? तुम्ही सगळं हे करून टाकलं पोराले बोलू 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 बोलू. अजिबात जायचंच नाही बायकोसोबत, बायकोले कुठं न्यायचंच नाही. म्हणजे तिची काही इच्छा थोडी असते. तुमच्या पोरीला नेलं पाहिजे फक्त जवायनं. जवायनं नाही नेलं तर तुमचं इकडे धाकधूक जीव करते. आणि आम्हाला आमच्या मायबाबाचं मन नसून दुखत काय मग? आम्ही काय नाही म्हणतो बापा, आमच्या मनाला काय चालते आजकाल सासवाईच्या मनानं. आता तर सुनायचंच आहे सारा राजपाट. सुनायच्या हाती गेलं सारा राज. आता काही नाही आपल्या हातात. कर कायची करतो तो आता, पाठवत नाही त्याला वक्तावर. आता बाई त्या वैशाली ताईसाठी बी पालक गिलकचं हे करायला लागते ना. पालक अन बीट याचा ज्यूस काढून सांगितला म्हणते ना डॉक्टरनं द्यासाठी. मग ते हाय नाही ना आता घरी. मग भाऊजीला सांगू काय? हो सांग त्याला विनोदले असं तो खोलीत. त्याला सांग जरासं. आता सध्या त्याला जावी लागत कुठं तर सुट्टीवरच आहे तो. तर सांग त्याला आणून दे म्हणा जरासा भाजीपाला, ज्यूस गीस बनवा लागते म्हणा. जाय मग विचारून ये. हा आता बाई जातो. कुठं आहे? कुठं जा लागते? अरे त्या विनोदले विचारून ये म्हटलं, काही विचारायचं होतं तर. काऊन काय विचार लागते दादाला? आता कायले विचार लागते काही? आई तू काऊन नाही विचारत हो? हर गोष्ट इलेच काऊन सांगते? इले समजते काय? बापा काऊन समजत नाही तिले? साध्या साध्या गोष्टी नाही समजत काय तिले? एवढी नादा नाही काय ते समजत नाही तिले? तर कायची गोष्ट होय आई? तुम्ही करता काय? तुम्ही करा तर तुम्हालाच सांगतो. नाही सांगत भाऊजीले तुम्हाला नाही वाटत तर. कोणती गोष्ट होय? गुजरीत जा आणि तिथून थैलीभर भाजीपाला घेऊन या. जा हिरवा हिरवा भाजीपाला, पालक मेथी सांबार बीट हिरव्या मिरच्या गोबी वटाणा जे असन ते सगळं घेऊन या. अन हप्ताभर पुरला पाहिजे भाजीपाला. थैली भरून आली पाहिजे. अन काही फळं आणजा. मोसंबी गिसंबी आणजा. वैशाली ताईसाठी पाहिजे. हे होय काय? मला कुठं टाइम आहे? मला नाही आहे टाइम. आई दादालाच म्हणतो नाही तर बाबाला म्हण. मला पहिले माहिती आहे ना तुम्ही जात नाही म्हणून तुम्ही भाऊजीला म्हणायला चालली. मला माहिती आहे ना भाऊजी करते म्हणून. भाऊजीला फक्त म्हणा लागते. भाऊजी नाही म्हणतच नाही कोणा गोष्टीले. झालं वाटतं तिचं भाऊजी पुराण चालू अजून. तर तूच आहे काय बोलायले? आईने म्हणू शकत काय दादाने काही? अरे आता मी म्हटलं काय तिनं म्हटलं काय स्वयंपाक तिले करायला लागते. काय पाहिजे काय नाही ते सांगन ना बरोबर. मी काय सांगू? फक्त भाजीपाला घेऊन ये एवढं म्हणून देऊ. आता तिने सांगितलंच ना तुला काय काय पाहिजे म्हणून, तशी ते त्यालाही सांगून देईन. म्हणून म्हटलं तिला मोहिनी तू जाय आणि सांग म्हटलं विनोदले काय हे घेऊन ये. मोहिनी थांब, तू जाऊ नको. राजेशजी मी जातो. अलग व्हा तुम्ही. काय बी ऐकत नाही, जराशी ऐकून नाही राहिली आजकाल. नाही जास्त डोक्यावर बसल्यासारखी करून राहिली. जरासं हिला सांगा लागेल आता समजून. राजेश आज जाणे लागत काय रे ड्युटीवर? आई जातो ना. डब्बा झाला काय? वाचाच आहे अजून. हे काही इकडल्या तिकडे फिरफारच करून राहिली वाटते. नाही डब्बा गिब्बा कधी करतो म्हणते? करते ना रे आता होते ना. तू सांग मला तिच्या एकटीच्याच भरोशावर आहे सारं काम. मग आई तर काय झालं आई? बहिणी मी काय ते तू नाही करे का? आम्ही लहान लहान होतो तर एवढं स्वयंपाक गिपाक सगळेच तूच करे एकटी. भांडे कपडे करे सगळंच करे. आम्हाला तयार करे नेऊ नाही दे. बाबा तर वावरतच जाय. मग एवढं सगळं करे तू ते नाही करू शकत काय? ते बहिणी मी काय? राजेश पहिल्याच्या जमान्यात ना आताच्या जमान्यात लय फरक पडला रे. आता पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं. फक्त दिसायला दिसते काही असंच आहे, पण काही राहिलं नाही. ना पहिल्यासारखे लोक राहिले, ना पहिल्यासारख्या वस्तू राहिल्या. आणि ना पहिल्यासारख्या लोकांच्या तब्येती राहिल्या. तू सांग मला आता म्हटलं मला जेवढं दुखत नाही तेवढं आता हे सुनायचं दुखते. कारण त्याचं दुखतेच आता या वयात. काय करावं आता? कोणी काही नाटक करत असते. आता मला दवाखान्यात नाही जायची गरज पडली ना. सुई नाही ना गोळी नाही काहीच नाही घ्यावं लागलं. पण आताच्या सुनायला सगळंच घ्यावं लागते ना. आणि घरचं चालत नाही. घरचं जमते काय? आता काहीच जमत नाही. म्हणून आता जसं जमाना आहे तसं चालायला लागते.
तिच्या एकटीवरच ओझा आलं सारं, तिची तब्येत बिघडली म्हणजे मग काय करशील? हा बाई ठीक आहे ना. ठीक आहे नाच नको करत जाऊ, तिच्या तब्येतीवर लक्ष देत जा जरासा. आई किती लक्ष देत जाऊ, काय तिच्यावरच लक्ष देत राहत जाऊ काय? कामधंदे नाही काय मला दुसरे? पाय बाबू राजेश, आताच व्यवहार केलेला बैले सगळं आठवण राहत असते म्हटलं, एक लक्षात ठेव जो. तिच्यासोबत आता कोण कसं वागलं, आयुष्यभर ती त्याच्यावर तशीच वागते म्हटलं. आता चांगला वाग तिच्यासोबत. आता तिचे दिवस आहे कठीणाईचे. आता तुझ्या साथीची गरज आहे तिले. बाकीची कोणाची असो का नसो, आम्ही दिल्या नाही तरी चालते, पण तुझी सोबत पाहिजे तिले आता यावेळेस. तुझ्या प्रेमाची, तुझ्या साथीची गरज आहे तिले. आता हे बाकीच्या पाहिजे राहते, तिचं मन झुरते म्हटलं, पण ते काय करून बोलू नाही शकत. तडफड आहे फक्त ते बोलाले, मनाची साफ आहे म्हटलं मोहिनी. आई मी चांगलंच वागतो तिच्यासोबत, तेच अशी करते तर मी काय करू? आपण काही कर म्हटलं तर करत नाही, नको करू म्हटलं तर अलबत करायला जाते. मग रागणी येते माणसाले. मी म्हणतो तिले का हे गोष्ट करू नको, ते करतेच म्हटलं ती. आता आम्हाला तर दिसत नाही तिथे कोणत्या गोष्टी वाईट करून राहिली म्हणून. जे करते ते चांगलेच करते. आई आता तुम्हाला काय दिसत ना, काय सांगू मी तुम्हाला आता. बरं ठीक आहे, कर तू. काय राहिलं तर ते करते, भात 2 पोळ्या टाकते, तुला डब्बा बांधून देते. का मी देऊ टाकून? भात देतो टाकून. नाही आई थांबतो मी, घंटाभर थांबतो अजून. होऊ दे म्हणा. काय माहित बाबा या पोराच्या डोक्यात काय चालू राहते ना काय नाही तर. काय त्या बायकोवर काय निरा काय विश्वास हाई आले का नाही आहे, असं वागल्यासारखा वागते. लागन तर ते मोहिनी कोणाच्या लेण्यात नाही राहत ना देण्यात नाही राहत. तडक फडक बोलून देणारी आहे ती. वैशालीताई आराम करून राहिला वाटते आता. वैशालीताई बोल ना मोहिनी, बोल काय म्हणून राहिली होती? वैशालीताई काय जेवण म्हटलं तुम्ही आज? आता बाई म्हणे विचारून ये म्हणे वैशालीताईला म्हणे काय जेवते काय नाही तर. ज्यूस तर द्यास लागन तुम्हाला पालकचा, तर पालक संपली म्हटलं तर भाऊजीला सांगतो म्हटलं आणण्यासाठी. मोहिनी ते ज्यूस पिऊन पिऊन कनी मी बोर झाली, पण हे तुझे भाऊजी ना मला जबरदस्ती प्यायलाच लावते बिचारे. मी काय म्हणतो, काही नको आणू, तो ज्यूस न पीस काही बनवू नको माझ्यासाठी. तू कनी मस्त काय म्हणते तर भाकर कर माझ्यासाठी आज, बाजरीची. नाही तर असं कर ज्वारीची कर, बाजरीची नको करू. ज्वारीची भाकर कर आज. मला कनी आज तेच खाऊ वाटून राहिली. आणि मस्त कनी दह्याचं बेसन कर, लय आवडते बिचारे मला. मन आज त्याच्यातच गेलं. करशील काय मोहिनी? पण वैशालीताई तुमच्या फायद्यासाठीच आहे ना ते. भाऊजी म्हणते तर काही चुकीचं थोडी म्हणते. डॉक्टरने जे सांगितलं असं तेच म्हणून कनी भाऊजी. आता तुमची काळजीच करते ना ते. आता काळजी करते तर करू द्या ना. अहो काळजी करते हे बरोबर आहे मोहिनी, पण काळजी एवढ्या भार केली कनी तर ती कोणी करून झोपणार एका जागी बोर होते बाई. माझ्याकडून तर होत नाही. मला कनी बिलकुल एका जागी बसलं गमत नाही. ते मला खोलीतून बाहेर नाही निघू देऊन राहिले. नाही तर मी कधीची स्वयंपाक घरात आली असती म्हटलं तुला करू लागाले. ते घरी नसते तर आता. पण आता काय करू, ते घरीच घरी आहे की नाही, मला निघूही देऊन नाही राहिले म्हटलं. बस मी जायला गेली का कुठं चालली बस इथं, कुठं चालली बस इथं, असेच करते. काय करू आता, तुला काय खायला लागते काय नाही सगळं आणून देतो म्हणते. काय सांगा बाबा मग वैशालीताई, तुम्हाला काळजी करते तर जीवावर येते, मला काळजी करत नाही तर मी म्हणतो काळजीच करत नाही माणूस. आता काय करावं आपण? नाही व केली पाहिजे एकदम. तर राजेश बापू जीवानी नाही पाहिजे आणि एकदम त्या भाऊ जीवानी नाही पाहिजे. काळजी करते तर अतिच करते ना बाई, बंधनातच ठेवल्यासारखं करते आपल्याला. कसं आहे जरा मोकळ्या हवेत फिरलं गिरलं तर बरं वाटते, तब्येत लवकर चांगली होते. 2 कामं गिमं केले तर. आणि इथं तर काय म्हणते तर काहीच करू नको म्हणते, तर मग तब्येत मध्ये अजून बिघडत नाही काय. बरं मग मी येतो आता भाऊजीला विचारून. नाही मोहिनी सारा स्वयंपाक तुझ्यावरच पडला असं ना आता. नाही आम्ही दोघं, तुम्ही दोघं, ते दोघं, परी अन सुनीत अन आत्या बहीण मामाजी, एवढ्या जणांचा स्वयंपाक तर तुझ्यावरच आला असं ना. वैशालीताई मी फक्त तुम्ही दोघं, आम्ही दोघं, आत्या बहीण मामाजी हे दोघं यायच्या पुरताच स्वयंपाक करून राहिली. त्या दोघी पुरता मी स्वयंपाक करतच नाही वैशालीताई आता. अमय कहू ना मग तिथं काय म्हणते तर नवऱ्याला पाठवते आणाले. पाठवे ना, मला काय करायला लागते पाठवते तर. मी काय सगळेले जीव घालून देईन. जो म्हणून मी उशिरा जेवतो त्याला थोडा तसाच. मी काय करू, मी मोजकाच स्वयंपाक करतो. मी ठेका थोडी घेतला आहे वैशालीताई यायचा करायचा. ते बाई साहेबा थोडीशी खोलीतून बाहेर निघून येत नाही, जराशी टिमिक 2 दिवस आली झालं होतं तिचं जसं तसं. मग तिला तिचं हे समजते. आणि मी काय कामवाली बाई काय घरातली सगळ्याचं सावडतच बसू. आता तुम्ही राहता तर मला हातभर तरी राहते. आता मी एकटी काय करू. 3 टोपले भांडे घासले वैशालीताई आता. माझ्या पोटात म्हटलं सगळं असं दाटून आल्यासारखं होऊन राहिलं. 3 टोपले भांडे घासलं आणि मशीनीत आता कपडे लावले. त्याच्यात आता बाईचं चालते मशीनीत नको लावू, असं नको लावू. मशीनीत नाही लावतो काय करू, हाताने धुवत बसू काय एवढे मोठे कपडे माझ्याकडून नाही होत आता. नाही लावत जाय मशीनीतच कपडे लावत जाय, टेन्शन काही घेऊ नको फालतूचं. जेवढं होते तेवढंच कर मोहिनी, जास्त करू नको. म्हणून तर वैशालीताई मला आता यायचं करायचंच नाही, मी करतच नाही. जेवढं केलं का नाही तेवढे लोक करूनच घेते. बरोबर आहे ना बा, तुम्हीच सांगत जा अशा गोष्टी मला, कारण मला काही एवढं समजत नाही. तुम्ही हे सगळे समजदार, मला सांगत जा बरं 2 गोष्टी. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हाईप देत जा. हाईप द्यायला विसरू नका. आणि दुसरं चॅनल आहे ना आपलं विदर्भाची चुगली, त्याला सपोर्ट करत जा आणि त्याला सबस्क्राईब करत जा. व्हिडिओ बघत जा त्याच्यावरचे. आता मस्त साक्षगंधाचे लग्नाचे व्हिडिओ येईन त्याच्यावर आणि त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते या व्हिडिओच्या. भेटू मग उद्या. आता मोहिनीचा सगळ्याला धन्यवाद.